श्री सिद्धेश्वर महायात्रा 12 ते 16 जानेवारी या कालावधीत आहे. या दरम्यान अनेक भाविक होम मैदानावर मनोरंजनासाठी येतात. सर्व संबंधित विभागांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं, असं आवाहन उपविभागीय अधिकारी सदाशिव पडजोने यांनी केलंय. नियोजन भवनाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश किणकी, विद्युत विभागाचे शाखा अभियंता US पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल लेंगरे, महावितरण शहरचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता, अक्षय मोरे आणि देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी पडदुने म्हणाले, इथली सुरक्षा व्यवस्था चोख असावी. भाविकांची गर्दी करण्याचं नियोजन लक्षात घेता आपण योग्य पद्धतीने इथे काळजी घ्यावी. देवस्थान समितीनं त्यांच्याकडील स्वयंसेवक आणि कर्मचारी गर्दीवर नियंत्रणासाठी सहकार्य करण्याची दक्षता घ्यावी. श्री सिद्धेश्वर महायात्रा कालावधी जवळपास 1 महिन्याचा असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होणार नाही. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी या संदर्भात महापालिका मंदिर समितीनं पार्किंगची व्यवस्था करावी. अन्न सुरक्षा विभागानं अन्न तपासून घेणं महत्त्वाचं आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावणं महत्त्वाचं आहे. CCTV कॅमेरे बसवून घेणं सुद्धा तितकंच प्राधान्यपूर्वक महत्त्वाचं आहे. अवैध धंद्यांवर बारकाईने लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. अक्षता कार्यक्रमासाठी सुद्धा काटेकोर नियोजन करावं आणि एकंदरीतच प्रत्येकामध्ये परस्परांमध्ये समन्वय ठेवून महायात्रा शांततेत पार पाडावी, असं आवाहन श्री पडदुने यांनी केलं. या कालावधीमध्ये ही या महायात्रा पार पडत असून 12 जानेवारी रोजी 68 लिंग प्रदर्शन, 13 जानेवारी रोजी अक्षता आणि 14 जानेवारीला होम हवनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.